नमस्कार मित्रांनो, जय महाकाल. आणि आता आपण रेस्क्यूसाठी चाललेलो आहे आणि रेस्क्यू कॉल जे आहे मला पलीकडे आहे मित्रांनो. रेल्वे ट्रॅक क्रॉस करून जावं लागेल. हे बघा फाटक लावलेलं आहे मित्रांनो. मी गाडी घेऊन चाललो आहे आणि मी मागे पण काही व्हिडिओ टाकले आहेत, त्याच्यामध्ये मी सांगितलेले आहे की आम्हाला रेल्वे ट्रॅक क्रॉस करून खूप वेळ लागतो जायला. त्याच्यासाठी आम्ही त्या बाजूला गाडी घेऊन बोलवतो कोणाला पण. हे बघा रेल्वेचं काम पण चालू आहे, पण समोरच्या व्यक्तीकडे गाड्या अवेलेबल नाही आहे मित्रांनो, म्हणून मला जावं लागतं आहे गाडी घेऊन. आणि कधी कधी खूप वेळ जातो या फाटकमध्ये. हे बघा आता मी निघालो इथून. आणि साप जो आहे मित्रांनो, दळखण गाव आहे. ते गावापासून पण आतमध्ये जावं लागतं. ते एक बंगला आहे, त्या बंगल्याच्या बाहेर साप आहे, झाडांवरती आहे. कॉलवरती मला सांगितलं होतं त्यांनी. हे बघा आलेलो आहे मी. आणि साप बघा इथे वरती आहे. हे बघा रुका सर्प मित्रांनो, हा बिनविषारी असतो. आणि इथे जो मालक आहे तो बोलत होता की इथे आदिवासी लोक होते काम करायला, ते बोलतात खूप विषारी साप आहे हा, असं ते बोलत होते. ते घाबरले ते खूप, म्हणून मला त्यांनी कॉल करून बोलवलं की विषारी साप आहे, रेस्क्यू करावंच लागेल. मी आलो मित्रांनो आणि बघितलं तर रुका सर्प निघाला. आणि हा साप झाडांवरतीच असतो मित्रांनो. आणि हा साप झाडांच्या डोलीमध्ये हा साप अंडी घालतो. यांचा प्रजनन जो काळ असतो मित्रांनो, एप्रिलच्या सुमारास हे अंडी घालतात. आणि अंडी पण मित्रांनो जास्त नाही घालत हे साप. जास्तीत जास्त 6 ते 8 अंडी, नाही तर 10 अंडी घालतात. आणि अंड्यांचा आकार जो असतो लांबट असतो मित्रांनो, गोल नसतो. आणि या सापांची लांबी जो असते, सरासरी लांबी 100 सेमी 3 फूट 3 इंच असते मित्रांनो. अधिक लांबी 169 सेमी 5 फूट 7 इंच असते. आणि सड पातळ असतात, हे एकदम लांबकोळे असतात. डोक्यांचा चपटा असतं एकदम. आणि या सापाला खूप जण विषारी समजतात. मला खूप जणांनी प्रश्न विचारले ते. आणि असे साप खूप रेस्क्यू केलेले आहेत. मला खूप जण बोलतात की हा साप खूप विषारी आहे, हा साप डोक धरतो, मागे लागतो, हा चावला तर माणूस जगतच नाही. पण असं काय नसतं मित्रांनो, हा साप पूर्णपणे बिनविषारी आहे. आम्ही इतका हातावरती घेतो कारण हा साप बिनविषारी म्हणूनच मी हातावर घेतला हा साप. आणि हा लाजाळू साप आहे मित्रांनो, काही प्रॉब्लेम नाही. खूप शांत साप आहे, चिडला तरच हा चावतो. आणि मित्रांनो हा साप बघा तुम्ही, पूर्ण डोक्याचं चपट आहे, एकदम टिचकुळे असं. आणि शरीर बघा, डोक्यापासून तर शेपटीपर्यंत एकदम पातळ आहे. हे बघा आता त्याला मी पॅक केला आणि लगेच आता रिलीजसाठी जाणार आहे मित्रांनो. ही व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. आणि आता रस्त्याला मी या सापाला लगेच सोडणार होतो मित्रांनो, पण रस्त्यावरती जिकडे तिकडे बंगलो वगैरे बांधलेले आहेत, घरं वगैरे आहेत, मला चान्स नाही तिकडे सोडायला. म्हणून मी आता याला घरी घेऊन चाललो आहे, माझ्या एरियामध्ये घेऊन चाललो आहे याला. हे बघा जिकडे ते कन्स्ट्रक्शनचे कामं झालेले आहेत. आणि साप अशा ठिकाणी गेलं तर आम्हाला वापस बोलवले जातं, म्हणून मी या सापांना सुरक्षित ठिकाणी याला सोडणार आहे. आता माझ्या घरापाशी मी चाललो आहे. ही व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो. हे बघा मी घरी आलो आहे माझ्या, आणि माझ्या घराच्या आजूबाजूला झाडं आहेत, त्या झाडांवरती याला मी सोडून देणार आहे. त्याचं राहतं घर तिथेच होईल नक्कीच. आजूबाजूला जरी गेला तरी काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. बाजूचे जे घरं आहेत ते माझ्या घरापासून थोडे लांब आहेत, गेला तरी मला ते आवाज देऊन बोलवतीलच नक्कीच. आणि त्यांना सांगितलेले मी सापांबद्दल माहिती दिलेली आहे पूर्ण, कोणता साप विषारी असतो, कोणता बिनविषारी असतो. हे बघा याला मी बाजूलाच, माझ्या घराच्या बाजूला झाडं आहेत, त्या झाडांवरती याला सोडलं आहे. काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. प्रत्येकाच्या मनामध्ये अशी भावना असली पाहिजे की बिनविषारी साप असेल तर घराच्या आजूबाजूला राहिले तर काही प्रॉब्लेम नाही आहे. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर मित्रांनो नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.